कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीम् अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानीशङ्कराय नमः। श्रीमात्रे नमः। महादेव महादेव महादेव। काली सांजे तालमकवाडी पावली, स्वागत सभा जाली। एका औपचारीक दोन्ही अड्डेच शब्द उलोवचे आसता ती गुरुस्मरण करून आमी थोडे उलयली। आतां पांय मेळ्ळी म्हणून भजन करनी मस्त दुःख जालें खंय, काळजी जाली खंय। कल या कोप आयला आयल्यांत मात्र कल घेवन कोप रांदप समजायनी की मागीर न्हू तें कोपचें तितल्या तितलेंची भजन आज करुया। सो चिंतन कल करचें, चिंतन करता। ऑर्गनायझर्सांनी मस्त वेवस्था केली। सकाळीं चिके वांट जातात येवच्याक आनी आतां विकेंड्साक चिके ट्रेन सर्वीस हेज बीन डिसरप्टेड खंय थंय वांट जाता ती। सो दनपारां पात पुजा स्विकार करूंक येवचें आसा ताजे पयलीं थोडें चिंतन करुया, विमर्श करुया म्हूण लेखलें। बरेंच नवें करेक्ट संधी ती आनी तुमचे खातीर सुलभ केल्या जेवणा नंतर मैं करून येता पळय तितलें नाका। सकाळींच ब्रेकफास्ट जीर्ण जाल्ल्या मात्र अलर्टनेस आसा, एंटिसिपेशन आसा, स्वाध्यायाच्या जेवणाच्या कले आसा, तंद्राई येनी। आतां एक अर्ध तास पुणीचिके विचार करुया। कल्लें पळया कल सांगचें। काली संप्रदाय म्हूण सांगलें, सम्यक प्रदीयते अनेन। परंपरा परंपरा आमी आयकता ती गुरु शिष्य परंपरा। अद्वैत संप्रदाय आसा, सम्यक प्रदीयते। हें ज्ञान दिवंका गुरूनी शिष्या दिवंका। कशें दिवचें? युनिवर्सिटीजान ते एक रितीन दिता ती हय की ना। थंय थियरी आसता, प्रॅक्टिकल्सूय आसता ती। अशें हें ज्ञान म्हळ्यार साधारण ज्ञान न्ही, ब्रह्मज्ञान। अहम हांव कोण म्हळें हें अन्वेषण करचें आसा। सो हातूंत सुमार अंश येता ती लिस्ट केल्यार मस्त सगळें घेवया। बट प्रायः वेदांतांत सांगिल्लें तशी 3 अंश घेवया ताचो उल्लेख आमी करता ती। तत्वचिंतन जावंका, तत्व कसलें हें चिंतन जावंका म्हळ्यार श्रवण जावंका, संस्कार उत्पन्न जावंका ती। हांव कळ्ळें कितले की धर्म म्हणलेल्या एक कल्ट म्हणटात आमी तांकां, मत म्हणटा ती, मजहब म्हणटा ती। कल्याक हाज विचारूं जायना हय की ना। अशी तूं आचरण करका अशी जाल्यार तुका स्वर्ग प्राप्ती मेळटा तितलेंची लक्ष्य। हांव कल्लें म्हूण खंय विचार आयला हांवें ना आमगेल हातूं अहम हांवें घेवनूच ना सगळें जग। हांव ना जाल्यार कलें आसवें कली अर्थू ना। वेदांतांचोय सांगल्या वस्तुतः एक वैराग्य म्हणून शब्द आमी वापरलेलो ह्या फुडें एक स्पश्टता वेन यू कॅन डेअर टू फेस द ट्रूथ तावळी लागू जावचें आसा। आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति। हें कोण ऋषिवर्य सांगता ती, स्वार्थी मनुष्य न्ही। हें प्रिय आसा म्हाका, हें प्रिय आसा प्रिय आसा। अगूर वेदांतांत प्रवेश जायना पूण सांगतात पण ते
तो कल की भो आवडताले तर आवडतं अयो नाका म्हण जालें सो ते प्रियता म्हणल्यार त्या विशयांत न्हय नवें ना हगूर तशीच आत्मनस्तु कामाय हें अहम म्हणलेलें आसा ताजे खातीर घेवन दुसरें सगळें प्रिय आसता अर्थ जाता आसा अगूर चिंतन करुया आतां आत्मा कडलें म्हणचे पयलें हांव हें शरीर घेवनूच सांज चेडू न्हय चिके व्हड जालेलें सान्न चेडलाकलें हांव विंगड म्हूण आसना हगूर हगूर ते संस्कार येता ती आवस बापूय शिकयता ती अहम इदम म्हणून सो एक पण तें जायना फुडें एक शरीर स्थूलतम हें शरीराक कल आवडटा कल अनुकूल आसा तद अनुकूल आशिल्लें प्रिय जाता सरळ चिके प्रौढता ह्याना फुडें अरे शरीर मात न्हय इंटेलेक्चुअली आय शूड बी सॅटिस्फायड म्हणून वॉट एवर अपील्स प्रिय जाता सो फायनली अहम म्हणलेलें तें घेवनूच ही सगळी प्रियता निर्धारित जाता आसा म्हणून सांगलें अर्थ जाता आसा in itself intrinsically objects situations positions or whatever don't have priyata इतलपुणी कळटा तांची पयल्या वेदांतांत प्रवेश करतना विचार आनी एक विवेक उत्पन्न जावंका म्हणून हें एक प्रक्रिया सो तशी मागीर तें केल्लें अहम ब्रह्मतत्व त्या वेदांतांत शुद्ध वेदांतांत प्रवेश जाता ताजें एक विश्लेशण जाता यू कांट डिफायन इट बिकॉज द मोमेंट यू डिफायन एनीथिंग इट इज लिमिटेड you have to differentiate the defined thing from everything else so basically you are limiting it हे सर्वत्र आशिल्लें व्याप्त जावन आशिल्लें अखंड ऐक्य रस जावन आशिल्लें तत्व ताका ताजें डिस्क्रिप्शन लक्षण दिवचें जायना डेफिनेशन दिवचें जायना लक्षणया इत्यादी स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण करून बोध दिता ती तें शुद्ध वेदांतांत प्रवेश आमी तांतो आत्तां ह्या सेशनांत वचना बट संस्कार आशिल्ले मी ते वय अहम ब्रह्मास्मी हे सगळे संस्कार आसात आयकल्या ती ते घेवन आमी मुखार वता आसा ती सो तशें आसतना विवेक चुडामणी इत्यादी पुस्तकांत सांगल्या तत्वचिंतन आत्मज्ञान जावंक जाल्यार मनोनाश आनी वासनाक्षय हे 3 एलिमेंट्स आसा ती एक दृष्टिकोण टू अंडरस्टैंड वॉट आर द मेन पैरामीटर्स यू हैव टू कीप ट्रैक ऑफ अंतर्मुख जावन आत्मज्ञान प्राप्त करचें असल्यार तत्वचिंतन जाता का तांत एक रुची उत्पन्न जावंका मनांत तें चिंतन समज सूक्ष्म चिंतन तात्पर्य ग्रहण करचें एक सामर्थ्य वाडका शब्दांचो अर्थ जाता वाक्याचो अर्थ जायनी वाक्यांत अर्थ जालो ताज इंगित तात्पर्य कळणी हगूर प्रौढता याना फुडें वेन यू आर कम्फर्टेबल विथ द सब्जेक्ट ऑल्सो एक तात्पर्य ग्रहण जाता मेक सेन्स इज देर इन एवरीथिंग बट वॉट आर वी टॉकिंग तात्पर्य ग्रहण करचे एक क्षमता आसता हें कळ्ळें आनी वॉट डज इट इम्प्लाय जाल्यार तात्पर्य ग्रहण जायनी म्हणून सो तात्पर्य ग्रहण ती शक्ती वाडोवची आसता हें तत्वचिंतनांत येता आनी दॅट इज ऑल श्रवण तांतू मागीर तें श्रवण केल्लें एक तत्व तें आत्मसात जावंक म्हळ्यार मनांत तुका चांचल्य आसा तेंवूय कंट्रोल करपा पडटा सो मनोनाश म्हणून ती प्रक्रिया हाडका पडटा उपासनेन तूं मनाचें नाशू मनाचें चांचल्याचें कारण केलें विशय आसक्ती सो थंय एक वैराग्य वासनाक्षय न वासन उत्पन्न करची इत्यादी प्रक्रिया वेरी इंटेलिजंटली विवेकपूर्वक बुद्धिपूर्वक ते करपा पडटा इतलें कळ्ळें दिस इज वन एस्पेक्ट तत्वचिंतनच कामगेल जिवनांत म्हणून स्वाध्याय इत्यादी अनिवार्य म्हणटा ती नाजाल्यार जीवन चलता आसा पशुतुल्य चलता आसा सोफिस्टिकेशन आयलें इंटेलेक्च्युअल आयलें जाल्यार अहम आजुनिके दिक्कान सुद्दां वचनी इफ आय टॅप इन टू दॅट कितल्या मटाक मगल अहम म्हणेल हें शुद्ध अहम आदिकान मगल दृश्टी वता
तितलें I can understand better and in my reactions or responses. I'm not held by just एक कल म्हणटा ती पॉल ऑफ रिस्पॉन्स लायक एन एनिमल इत्यादी कळना पडे ते तत्वचिंतन सार्थक करूक मनोनाश आनी मनोनाश सुद्दां सार्थक करूक वासनाक्षय बर वासना शिवकाम जावचे आमी ही प्रक्रिया हाडटा ती सो तुमगेल पुजेन तूं जपान तूं कार्यक्रमान तूं धार्मीक म्हणलेलें वस्तुतः हें लक्ष्य तांत तुका एक भाग घेवन आमी करता ती त्या संस्कार दृढ जावचे आसा हे 3 अंश दृढ जावचे आसूर जाता ती प्रोवायडेड दे आर मेंटेन्ड ईच साधका इज अवेर दिस इज वॉट हॅपनिंग काल सांगेन नाही कलेक्टिवली करता ती आनी इंडिविज्युअलिस्टलाय करतना यू शूड बी व्हेरी अवेर ऑफ दिस and as individuals when we work collectively each one is aware of it is even more beautiful. That is what I call a lab condition. कारलांतवन करतना सुमार व्यावहारिक और कुशलता आसा कनिंगनेस आसा सोडका पडटा थंय बिकॉज दोज डोंट वर्क हियर हय की ना कल सांगेलें करता आसा ती मिटींग चलता आसा मध्यंतूच कळ्ळें चूक ही आपणालीच आशिल्ली. So when you are confronted, it comes up. You're not confronted at you. You're not accosted by that. It comes up as a you should be able to view it dispassionately. खंय मध्यर्यातलें मगल एक मर्यादवता म्हणून लौकिकांत करका पडता. You change the topic, change or put it on somebody else. Otherwise, you lose your job or promotion prospects gone. थंय आमी तुमकां उपदेश दिना ती. बट साधकान मेळतना स्वीकार करचें एक आत्मबल नासल्यार जायना. कळतच न्हय आत्मबल में वही तक्का तितलेंची महत्व आसा. आई एम नॉट गोइंग टू सॅक्रिफायस माय सेल्फ ट्रायंग टू जस्टिफाय. कल जाता आसा आत्मबल वाडता आसा वासना क्षय जाता आसा समाधिस्थ जाता मन व्यवहारांत करतना अमंग साधकास कळतास काय आनी मुखार वचचें. सो अशी सगळी एक प्रक्रिया आसतना दृश्टांत घेवन चिंतन करुया. आमकां अत्यंत प्रिय जावन आशिल्लें एक महापुरुश रमण महर्षी केनकी वाचिल्लें मस्त वाचिल्लें अपीलिंग कल्याक एक मेरी अर्वाचीन खंयची एक युगांत म्हणणे आशिल्लें म्हालगड्यान पळयल्या स्थितप्रज्ञ म्हणटा ती तशी समाधीस्थ आसताले पॅल्पेबली तांगेलची की तुमी वाचा ती मस्त ह्यांनी स्थानय प्राप्त जालें तिरुवण्णमलाई वचचें. सो एवरीथींग फिटेड वेरी नायसली. सो तशें एक आकर्शण. आनी एक आकर्शण असो भाव आसा तांकां ज्ञान जालेलें तें ज्ञान मस्तकलेक अध्ययन कोण करचें अशें न्हय. बेजीक एक वेदांत तत्व ताचे परिचय जाल्लो तर ते अंतर्मुख जावनूच यू हॅव टू रियलायज इट म्हणून हिज लायफ वॉज अ डेमॉन्स्ट्रेशन. कळतच न्ही तांगेल कलगोतच तुमकां ब्रह्मनिष्ठ म्हणून आमी स्विकार करता ती हांगाच लोक पाश्चात्य लोक तावळ कोण येताले सम कळताले हें कलकी एक विलक्षण आसा म्हणून. 16 वर्स थंय तांगेलें जीवन सामान्य आशिल्लें. त्या ब्रह्मनिश्ठालें सानपणेन कशी देव मस्त म्हालगडपे लाड प्यारांत चेडणाक बुड्डोवन सोडता ती कले तशें नाशिल्लें सामान्य जीवन. 16 वर्सांच्या आयुचेर कलकी एक चर्च चलता आशिल्ली कोणकी गेल्लें म्हूण कळ्ळें. ओ डेथ मरण मकल्लें. घर आशिल्लें एटिकस न्ही थंय वचून शांत थंय कोण येना उंदूर आनी झरलो मात्र आसना थंय वचून न्हिदल खंय ले डावन. ओके डेथ मकल्लें बस अशी जात शरीर शांत जाता नो ब्रिदींग विदीन सेकेंड्स पटपट पटपट जाता वचूलें. तांणी मागीर सांगना फुडें कळटा लोकांक जाल्यार अहम 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 हें आस तांकां ज्ञान जालें. उठायलें आतकले वर न्हीची एक नोट बरयल खंय हाजी काळजी कर कामूण ना हें हें शरीर हें व्यक्तित्व आसा तें व्यक्तित्व वर न्ही थंय
पूर्ण ज्ञान जाल्लें वचले शीदा हें केल्लें पूर्व जन्माचे संस्कार पूर्व जन्मान तूं मस्त सगळें कोर न्हू परिपाक आयलें एक की प्रतिबंध आशिल्लो ते 16 वर्सांचेर तें वचून ज्ञान जाल्लें हें इमिटेट करूं जायना बट एक आमकां आदर्श आसा आनी तांगेल केल्लें आमकां प्रत्यक्ष आमी पळयल्या अनुभव केला मस्त लिटरेचरय आसा ताजेर आमी चिंतन करता एकल जालें वचूनी होच मात पिता म्हणटा ती अरुणाचलेश्वर ते पर्वत तो पर्वतोची ईश्वर म्हूण थंय स्विकार करता ती थंयची संत परंपरा आसा तामिळनाडांत तूं ते एक संतान लाग घेना पडटना आनी मुखारी वचनी खंय शिव हाजेर पांय कशें दवरचो म्हण अरे शिखरार वचका कांय ना पांय दवरूंक जायना थंय ताणें ही रिट्रीटेड तशी ताजी परिक्रम करता ती 14 किलोमिटराची इत्यादी सो थंय त्या पूर्वजन्माचे संस्कार आशिल्ले आसका वचून ते देवस्थान आसा व्हड देवस्थान पूर्व दिशाक आमगेलो आश्रम पश्चिम दिशाक आसा वरुण लिंग आशिल्ले कडेन पूर्व दिशान व्हड देवस्थान थंय वचून थंय ते तीर्थ आसता थंय यज्ञोपवित्याग केलो खंय क्षौर करून घेतना शिखा त्याग केलो कल्लें गोत ना तांकां की प्लॅन कोण केलेलें न्ही जाल्यार हांवें केल्लें संन्यासाचें लक्षण ते संस्कार आशिल्ले आनी थंय स्नान करून मागीर थंय 1000 पिलर मंटप म्हणून आसा इट्स ऑलमोस्ट बेजमेंट ताच्या थंय वचून बसल्या पयलीं भायर बसल्यार लोक येतात ती डिस्टर्ब करतात म्हणून थंय वचून बसता आनी आहार केलो नैवेद्य सुद्दां न्ही अभिशेक केलेलो रड्ड शिवलिंग केळें हें तें साले समेत सगळें जाता दूद ताक सगळें धंय ते कल्ल मेळटा तें प्रसादू म्हूण लेखून गिळका थोडे घेतल्यार मार हादूंका म्हूण दिसा तांचे घेता बस ते तेंची परत वचून बसता आनी थंय सुमार बैसून तांचे ते इन्सेक्ट्स आसता ती तांणी चाबील मार्क्स कितली वर्स मागीर सुद्दां ते स्कार्स म्हणटात आशिन खंय मागीर थंय अलम म्हूण जालें विरुपाक्ष ते गुड्ड्यारी एक गुहा आशिल्ली थंय वचून बैसू सुरू केलो तांणी तावळचे के लोकांनी पळयलें थंय तप करूंक मस्त लोक येताले बरे कोट आयकतस की तुमकां श्रीकला कोडीकल्प आयकतस वय की ना वय ना म्हळ्यार कले अशें करा ती सो थंय एक सिद्ध कोटीचे सिद्ध म्हळ्यार ताका तप कोरून ऑनेस्ट पाप करतालो ताका एक सिद्धी आयली ही कूड रीड मायंड्स सो हांव एक युवा थंय वचून बसला कसलें उरलें ना मौनान तूं कसलें प्रकट करना लोकांनी येवंका पांय पडका कसलें ना की करतस कसलें करतस म्हणून कळना शांत जालें अरे नॅचुरली पीपल वर क्युरियस जे एकदम निमगुंचाकय धैर्य ना कल एनीवे उत्तर येना मौनांत आसतालें दिस मॅन वेंट देर सॅट इन फ्रंट ऑफ हिम ही स्टार्टेड थोड्या वेळान जम्म जावन कल मायंड रिडींग करचें मायंड आसल्यार नवे हांगा कलें नाच ही वॉज बॅफल्ड आयलो शेषाद्री स्वामी आय थिंक नांव मागीर एक गणपती मुनी म्हूण आशिल्ले विद्वान तांणी वचून बसलो खंय पळयता आशिल्ले एकाग्र अंतर्लक्ष्यम बहिर्दृष्टी निमेषोन्मेष वर्जिता म्हणून लक्षण आसा सिद्ध समाधी स्थितीन तूं लक्ष भितर आसता दृश्टी भायरशी आसता ब्लिंकींग जायना तशी एक समाधी स्थितीन तूं हें लक्षणांक घटीत जातस म्हूण भारी आश्चर्य ते मुनी गणपती मुनी बैसून पळयता आशिल्ले मागीर थोड्या वेळान तांगें लक्ष हाजेर आयलें तावळ नांव सुद्दां कोणाकय कले गोत ना ते गणपती मुनीची भगवान म्हणून नांव दवरलें रमण महर्शी म्हणून विद्वान आशिल्लो ते स्फुरीत जालें देखून पळयना फुडें आपणाचेर दृश्टी आसा म्हणा फुडें कम्युनिकेशन जावंका नवें कल निमगेचेल तूं दुवें लग्न केन्ना जातलें हें जातलें तितलें एक जातलें दिस मॅन हॅड गॉन प्रिपेर्ड साधकूय आशिल्लो
ही वॉज चॅकिंग आउट, ही फावंड समथींग एक्सिलेंट. सो ताका तयारी आशिल्ली. तांणी आपणाचेर दृश्टी आयना फुडें एक स्फुरत जालो प्रश्न, वॉट इज तपस? तपस्म कल्याण. सिंपल क्वेश्चन, मार्मीक जाल्यार हो युवा कल्याण ज्ञानी वे गोतना, भक्त वे गोतना जाल्यार कल शरिराच तागेलें चलता आसा तें सहन केलें, थोडेंच कल की आहार घेतलो, शांत जावन बसला. सो संस्कार आशिल्ले अक्कल दिसता तप करता आसा म्हूण. तितलेपणी म्हणून येना. सो आस्क हिम ओनली, वॉट इज तपस? हाऊ डू यू अंडरस्टँड? परत मौनान तुमचे थोड्या वेळा नंतर गो टू द रूट ऑफ द मायंड. दॅट इज तपस. मन खंय थानू उद्भूत जाता ती प्रक्रिया, सोर्स ऑफ द मायंड वच्चें, ताका तपस म्हणटात. अशी एक डेफिनेशन खंय आयकनाशिल्लेंच तेन्ना ही वॉज जस्ट लॉस्ट. भारी कौतुक. हगूर हगूर चड परिचय जायना फुडें प्रश्न निमगून उत्तर घेवचें आनी मागीर तांणी उलोवच्याकय चड सूर केलो. मौनांतूच आसतालीं. तो गोंयलीं, थंय एक आश्रम जाले इत्यादी, रमण आश्रम म्हणून आसा. तशी ते महापुरुश. तांगेल्या जिवनांतू तांणी कसलें केलें आमकां गोतना. कलम्या तांकां निमगेले आरते म्हणटाली ते तप न्हय, वॉलंटरिली आपण कले कर न्ही, हांव म्हणलेलेंच ना, बट इट इज जस्ट गोईंग ऑन. प्रारब्ध आसा शरिराचें. आतां भितर कोण आसा? ईश्वरूच करून घेता आसा. म्हणूची दीस म्हण थर्ड पर्सनांतू द बॉडी वीड वी रेफर टू. अहम म्हणलेलें लोकलायज्ड नाशिल्लें. तांगेलें मस्त प्रेरणा मेळ्ळ्या. एक 2-3 विशय आज उलोवया म्हूण लेखले. कल आमी आमगेले साधनेंतूय हाडटा ती. इतल्या वर्सांतू तुमकां बरो परिचय जावन आसतलो. सांगतात नवे जप करतना कशें करता, पॉस्चर, ब्रिदींग. समज आमच्या सूर जाल्यार जपू कल जाता, स्पीड येवच्या सूर जाता. जिव्हा वट न्हय, जिव्हा सुद्दां हाल ना. आनी नॅचरली तावळी यू शूड बी जस्ट अवेर. पिरियॉडीक चॅक जाता आसता. एक अर्द तास जपा बसले म्हळ्यार मदेन मदेन तूं शरीर समज नवें की अशी बजल्ल्या. श्वास प्रश्वासू समज चलतस नवें. हाजेर एक स्कॅन म्हणटात, पटपट पटपट जाता आसता. आनी अगेन दी अटेन्शन इज ब्रॉट ऑन टू द मंत्र. सो इफ यू मेंटेन दॅट, फास्ट जाता. जिव्हाचे चापल्ली आसतना हालना सुद्दां, नो ट्विचिंग म्हणटा ती. तावळी आमी म्हणूं येता वैखरी बंद जावन मध्यम स्तरार वचुल्या. इतलें तुमकां कोत्ता आसा. आनी आय एम श्यूर तुमी एक्सपेरिमेंट करता आसा ती. इन युअर बेटर मोमेंट्स यू कॅन सेन्स दॅट ऑल्सो. तितलें जालें. नाव आय विल टेक अप अ लिटल बीट ऑफ शास्त्र. गीताचेर आसा अभिव्यक्ती इत्यादी. गीतेचे एक पूर्व पीठिका रूपेण फलश्रुती आसा. आनी तशें नवें खंय तें श्रीमद भगवद्गीता महात्म्यम म्हणून आसा पळय, तातूंत गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. त्या पदवीक प्राप्त जाता. विष्णू सर्वव्याप्त जावन आशिल्लें. सर्वव्याप्त जावन आशिल्लें भक्ती रुपेण विष्णू म्हणूं येता, ईश्वर म्हणूं येता. अहम वेदांत रुपेण ब्रह्म म्हणूं येता. आनी ब्रह्म विंगड हांव विंगड न्ही, अहम ब्रह्मास्मी. त्या पदवीक प्राप्त जाता. पूर्ण ज्ञान जाता. भय आनी शोक वर ना. कर्तृत्व भोक्तृत्व ना. शुद्ध आपण अहम रूपेणची प्रतिष्ठित जाता. सेकंड कलस गीताध्ययनशीलस्य. गीता अध्ययन करचें सहज एक अभ्यास जाला, स्वभाव जाला. शील चिताल तशी जाल्या. गीताध्ययनशीलस्य तशी व्यक्तीले आनी कोणाले प्राणायाम परस्य च. गीते महात्म्य मानतू प्राणायामाच कले आपुल्लेखू. दॅट इज ऑल्सो बिलकुल. प्राणायाम परस्य निरंतर समज कोण प्राणायाम करता. नैव संति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च.
ताका तागेल पूर्व जन्माचे पापाच कसले एक प्रारब्ध भोगचे आसता ताज परिणाम जायना. कितले मटाक प्राणायाम जाता तितले ताजे इफेक्ट नेगेटीव इफेक्ट म्हणटा ती कमी जाता. प्रारब्धाचे आसता नवे. आतां भूक लागली मग प्रारब्धां येती. ताजे परिहाराम करता ते जेवण. सो सगळें सुख दुख्ख प्रारब्धाचेरच मेळटा. आपण केलेल्याचेंची. बर जाल्यारय हांव केल्लें, वायट जाल्यार प्रारब्ध म्हूण न्ही. सगळें सुख दुख्ख भोगचें हें एक कितलें आयुश्य दिल्यां इत्यादी प्रारब्धान आसता. एकावंट केले तर रिलीज केल्या एमावंट नाजाल्यार भरपूर असो संचित. सो ताजे इफेक्ट नेगेटीव इफेक्ट केले कंट्रोल करूंक आमी प्रयत्न करता ती साधक दृश्ट्या प्राणायाम केल्यार पयलीं कपालभाती भस्त्रिका स्ट्रेंथनिंगाक जावंका जर मागीर सूक्ष्म स्तरार प्राणायाम केलो जाता ताज्यान विलक्षण ते प्रारब्धाचे नेगेटीव इफेक्ट्स जोडून वचूं सुरू जाता ती. नैव संती पापानी पूर्वजन्म कृतानी च. सिंपल तें केलें मी ती एक कलकी चूक केल्या ताजे परिहार म्हणून दोष निवारणार्थ दिता ती. हांगा कले केल्या ताजे नेगेटीव इफेक्ट आपण आतां भोगता हें प्राणायाम करून जळोवचें जाता. तशीच गीताध्ययनशीलस्य. गीता अध्ययन केल्यार हें तत्वचिंतन आनी प्राणायाम एक एलिमेंट आयलें गीता महात्म्य मानतो. कळतच नवें आमगेलें शास्त्र हें तिन्नी घेवंक म्हणूच आग्रह थोडे व्यायाम प्राणायाम मागीर जपांत प्रवेश नाजाल्यार चांचल्य खंय कशें हाव विल यू डील विथ इट. हट करून एक जप करूं बसल्यार आजून एक श्वास प्रश्वासाच्या प्रक्रियेचेर कसले चलतस म्हूण गोतना. अन्याय जाता आपणाचेरीची आत्मद्रोह जाता. सो गमटे कोण आरामशीर करात. आनी प्राणायाम सूक्ष्म प्राणायाम कोणेय करूं जाता. तातूंत तुका स्ट्रेनन जायना. हें एक. मागीर रमण गीता म्हणून मुखार वचना फुडें कशें आमी सांगलें रमण महर्शीन हागूर तोग्गू येवन लोकां सांगात संपर्क करचें उलोवचें सूर करना फुडें हाची गणपती मुनी तांणी बयसून प्रश्न निमगेला उत्तर आयलें. तातूंत एक रमण गीता म्हणून तयार जाली. आमकां गीता श्रीमद भगवत गीता देवी गीता शिवगीता सगळें पुराणोक्तन आसा ती ऋषीवर्यांनी दिल्यान ह्या युगाचे ऋषीची. सो करेक्ट क्वेश्चन्स निमगेल्यार उत्तरे तशी मेळूं सुरू जालें. सो तातूंत एक दोन श्लोकांचेर आमी आजी चिंतन करुया म्हूण लेखलें. ब्रह्मज्ञानाचो उपाय कशें करचें. आतां रमण महर्शी मुखारी तेंचें येतालें कलिमतांनी मस्त पूज करता सती हें करता कले ना. बट उगडास्तवन घेया ती उच्च कोटीच आचार्य पदवींत आशिल्ले प्रतिश्ठीत जालेले ब्रह्मनिष्ठ म्हणून लोकांक आयिल्ल्या लोकांक तांगेल प्रकृती अनुसार तांगेल आवश्यकते अनुसार मार्गदर्शन करतालीं. तप करता इंडिविज्युअल तप करता श्रीयंत्राच प्रतिश्ठ करयलेली थंय आसा आजून एक हें सण नाका म्हणी जाल्यार आपण कोण हें इन्वेस्टिगेट करचें तांगेलें मुख्य आशिल्लें. बट तितलें मात्र केल्यार इजी नवें हू एम आय म्हणून अपरिपक्व बुद्धी असल्यार सरलतम सुलभ म्हणून तें मात्र स्विकार करता ती. सो आशिल्लेच का थोडे लोक अर्थान तूं आमी तें शास्त्र चिंतन करना ती. सो रमण महर्शीन खंय कर न्ही सांग न्ही सो तें इन्वेस्टिगेट हू एम आय हे प्रश्न भितर वचल्यार ज्ञान जाता म्हणून. तवळी आचार्य कोटीचे दयानंद सरस्वती स्वामीन आशिल्ले तांणी पळयलें हांकां कले बुद्धी ना परिपाकय ना सिंपल आनी सुलभ आनी फटाक कने आत्मज्ञान जात म्हणून आय एम प्रॅक्टिसींग हू एम आय हॅरी वय मेडिटेट गो ऑन आस्किंग हू एम आय आन्सर विल कम आय एम अ फूल म्हणून तितलें येतलें. बिकॉज यू हॅव प्रूवन टू द वर्ल्ड एंड द वर्ल्ड हॅज प्रूवन टू यू आर अ फूल. सो इफ यू स्टील गो ऑन इन्वेस्टिगेटिंग विदाउट डुईंग चिंतन that there is something much more than in the mind also which propels the mind कल आन्सर येतलें अशें येतलें. सो तत्वचिंतन जाय मागीर हें सेल्फ इन्क्वायरी म्हणटात केल्यार देर इज सम होप आनी टू परमीट टू स्टेबिलायज द बुद्धी द मायंड हॅज टू बी काम्ड म्हणून मनोनाश म्हणलेलें. अँड टू कीप द मायंड विदीन
संस्कार न जावंक ती वासनाक्षय कळतच नव्हे. लर्न टू लिंक एक एक विंगड विंगड हां तूं प्रक्रियेन तूं दिल्लेलें. इट्स ऑल कनेक्टेड, बिकम्स ब्युटिफूल. तांणी हे प्रश्न म्हण निमगी ना फुडें लगभग आत्मज्ञान कशी प्राप्त करचें म्हणा फुडें एक सूत्र वाक्य सदृश एक श्लोक दिलेलो. आय बिलीव आमी आर्थांत वचनी ती पयलीं वताले आमी 2-3 फावट वचुली आंतरमण आश्रमांत आनी आर्थांत वचना ती ते प्रोटोकॉल आसतना काम आनी आमकां थंय मेळटा साक्षात अरुणाचलेश्वर. हृदयकमलमध्ये केवलं ब्रह्ममात्रं हि अहमहमिति साक्षात् आत्मरूपेण भाति. तथांगेल वाक्य हृदय कमलांतू केवलम कल्ले ब्रह्म मात्रम. ब्रह्म शब्द आयलो विस्तारांत वता, विस्तृत जाता. विस्तृत जात मेरी आमी हे स्पेस टायम घेवन केलेली मिती व्हड म्हूण सांगता पडटा. देश कालाचे परे जावन आशिल्लें हें तत्व हाँ ब हें भेद दिसना त्या तत्वांतू तशी सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें हें तत्व ब्रह्मतत्व. ते हृदय कमलांतू अंतर्मुख जायना पूण खंयच्या रुपेन ताजो अनुभव जाता. ओ हा ब्रह्म म्हूण न्ही, तो चतुर्मुख ब्रह्म आसतलो देवता. अहम अहम इति साक्षात् आत्मरूपेण भाति. हृदय कमलमध्ये केवलं ब्रह्ममात्रं अहम अहम इति रूपेण भाति. हें ब्रह्मवाक्यच न्हय, महावाक्य न्हय. अहम ब्रह्मास्मी म्हणलें. सो एक वेदांत शास्त्र कलस तदनुसार हें हांगेल उपदेशू म्हूण पयलीं आमी प्रमाणीत केलें. मागीर द्वितीय मुख्य श्लोक आशिल्लो कश्वच्छांतू प्रवेश कश करचो. हृदय विश मनसा स्वं चिन्वता मज्जता पवनचलनरोधात् आत्मनिष्ठो भवत्वम. उपदेशो भवत्वम तू तशी जा, त्वम भव कल जावचें आत्मनिष्ठो भव. आत्ता मी शरीरनिष्ठ सती, मननिष्ठ सती, इंद्रियनिष्ठ सती. इमोशन्स घेवन आय एम फीलिंग सो अनहॅपी रायट नाव, आय एम अनहॅपीनेस ओनली तशी जातच. दॅट इज निष्ठ. सांचेळणाक आत्मनिष्ठ विषयनिष्ठ आसता. चिकेट प्रवडत येना पर यू वॅसिलिटेट बिटवीन ऑल दीस. सो निष्ठ म्हाका कळना. फिजिकली आय एम कम्फर्टेबल बट डीपली ट्रबल्ड मात थंय इतलें एम्फसिस वचोलें आय एम अ बॅग ऑफ ट्रबल्स ओनली आनी कले मात त्यांतू वचना. सो ते निष्ठ म्हणटा ती. हांकल म्हळ्यार आत्मनिष्ठ भव. अगेन आत्मा हॅज नॉट बीन डिफायन्ड. दॅट मिस्टेक इज नेवर मेड इन वेदांत. सो आत्मनिष्ठ भव. ताचे खातीर श्रवण करता. मनाच परे जावन आशिल्लें, साक्षी जावन आशिल्लें हें सगळें तत्वांचें केन्ना स्फुरीत जाता. करेक्शन्स येवच्या सूर जाता ती वेन यू बिगीन द प्रोसेस ऑफ आत्मनिष्ठ जावचें. आत्मनिष्ठ कशी जावचें भव म्हूण सांगलें. जा मध्ये सम प्रक्रिया इनवॉल्ड. यू आर म्हणी तें पयलीं सांगलें. अहम ब्रह्मास्मी म्हणलेलें पयलांत. आत्तां सांगता सती मनसा स्वम चिन्वता इन्वेस्टिगेट कर न्हू वेदांत प्रक्रियेन. आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द सेन्सीस, आय एम नॉट द प्राण, मनोमय कोश इत्यादी. थंय ताजे परेंच आनंदमय थंय एक आगाध आनंदाचो अनुभव जाता. त्यावेळी इट इज स्टील अ कोश. इट डिफायन्स यू, रिस्ट्रिक्ट्स यू, लिमिट्स यू एंड प्लेसेस यू समवेर, लोकेट्स यू. सो तशें आशिल्ली मिती तें ताजे परे जावन आशिल्लें हांव म्हणलेलें हांगा सांगल्या. तशी अन्वेषण कोर न्हू. आय एम नॉट दिस नेती नेती वेदांत ट्रेडिशनल वेदांत मार्गान यूज दॅट. अथवा मज्जता भक्तिपूर्वक शिवोहम शिवम म्हणटा तूं मज्जित जा. मागीर देवाल हांव वय हांव हांव म्हणलेलेंच बंद जालें. अर्थ जाता सर दॅट इंटेलेक्च्युअल वेर यू हॅव टू उगडास जावन घेया ती. हांव म्हणलेलें इमिडिएटली अहम शुद्ध जायना. अहम म्हणच भितर आय एम हंग्री, आय एम दीस. वाय डीड दॅट पर्सन से दॅट टू मी. थंय घेवनूच कयर चलता असं कचरा कचरा कचरा. दिस विल कम अप लेटर. अथवा
तृतीय कितलें जाय चिन्वता हें न्हय हांव न्हय आय एम मोर देन दीस वेदांत श्रवण करून नॉट दिस म्हणलेलें एक प्रक्रिया मज्जता खंयचे अर्थांत घेया ती तन्मय हो जा म्हणटा ती तन्मय हो जा म्हणजे थंय हो ईश्वर हो देव ऐक्य हें तें जायना इन दॅट भाव इट इज नॉट अ भावावेश ऑफ अ टेम्पररी सर्ज ऑफ इमोशन समज अध्ययन करून उपासन करून इष्टप्रसाद जाता आसतना थंय भेद दवरना तिले शरण वचून तन्मय जावचें मज्जता थर्ड इज इंट्रेस्टिंग पवन चलन रोधात आत्मनिष्ठो भव चिन्वता डिसेक्ट करून आय एम नॉट दिस ईश्वराल दर्शन जाता असं कले अनुग्रह जाता असं हां व म्हणू कसलें वाय ब्रिंग दिस अटेंशन टू मी यू आर तूं मात्र तुजे शिवाय कोण ना आनी तूं मज्जित जावन अथवा एक रेग्युलर हांतू प्रक्रियेन तूं पवन चलन निरोधात प्राणायाम करून थंय पवन अत्यंत सूक्ष्म प्राणाचे असं प्राण एक शक्ती एक स्पंदन म्हणून येता ते स्पंदनांतल्यान विचार सूर जाता ती ते स्पंदनांतल्यान श्वास प्रश्वास सूर जाता ऑटोनॉमस चलता आसता बट स्टील देर इज एन एलिमेंट ऑफ कंट्रोल यू कॅन रेग्युलेट युअर ब्रेथ म्हणून आमी प्राणायाम करतना श्वास प्रश्वास हगूर ताजेर नियंत्रण हाडचे प्रयत्न करता ती आनी वी आर नॉट सॅटिस्फायड विथ दॅट आमकां ती एक थंय कसली सिद्धी आनी करची ना बट तें हगूर कंट्रोल करतना मनान तूं बुद्धीन तूं एक सूक्ष्मत येवच्या सूर जाता वेर यू रियलायज ओ दिस इज अ थॉट दॅट इज क्रॉपिंग अप एंड यू आर इन अ पोजिशन टू एलिमिनेट इट नॉट नाव कळटा सर सो प्राणायाम इज लिंक्ड टू सो टू से माइंड control but not in a very aggressive manner because the whole idea is go to the root of the mind where these thoughts originate from. You're not manipulating your thoughts to be more effective outside. Sadhanentu. Artha Sattasa, that is what defines the spiritual and the unfortunate attempt to use the so-called spiritual, which is only psychic for the material, external. Nothing wrong in it. But it's not the goal. Don't confuse the Shekmaniyada. Artha Sattasa. सो हम तो तिन्नी विषय आयले आमकां कितली खुशी जाली ह्या पण आमकां कोण कितें सांगलें थंय समाधी वयर घाले आनी पळयले आतां श्लोक सुद्दां आसा ऋषी प्रोक्त हो एक महापुरुषांगेल वाणी सो आय कॅन कोट इट एज अ शास्त्र बट वी हॅव बीन यूजिंग दिस इजंट इट विचारूय करका भक्तीपूर्वक तुमगेल गर्भ आसा पालखी उत्सव आसा थक्कून भायर बसता ती आनी तांचो एक अनुभव जाता खुशीचो आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट माय सेल्फ in a protected environment तुगल देवाम सन्निधीन तायल्यान ती मगल दुःख मगल है एक 5 मिनटां खातीर कैन आई कीप मी आउटसाइड ट्रिमेंडस विचार सुद्दां आयल्यार यू आर ब्लेस्ड आत्मप्रसाद जाता आसा गुरु प्रसाद आसा ईश्वर प्रसाद आसा आत्मप्रसाद कॅपिटलायज ऑन दॅट सो कीपिंग दॅट अवे आनी तूं म्हूण केन्ना सूर जाता तें मज्जता तन्मय जावची प्रक्रिया टू कंसॉलिडेट दॅट टू मेक इट युअर ओन प्राणायाम थोड़े केल्यार that duration will increase, depth, intensity, आनी clarity येवच्या सूर जाता. That clarity cannot come by more intellectualization. So तांतूंची शांत म्हणून मौन व्याख्या दक्षिणामूर्ती मौनांत व्याख्या दिता ती ते ज्ञानय मौनांत जाता. एनी वर्बलायजेशन वाचारंभणम विकारो नामधेयम तशें जाता. मृत्तिका एव सत्यम ब्रह्म एव सत्यम आनी अहम ब्रह्मास्मि हें हाचे खातीर हे 3 अंश घेतल्या ती विचार करा ती तुमगे जिवनांत येता. नाव ट्राय टू लिंक इट. तुमी सेव केल्या कितलो वेळ मेळटा अर्द दिवस 1 दिवस 10 दिवस 15 दिवस कोरून हें एक युवधारान केल्लें आमी ताजेर दृश्टांत म्हूण एक एग्जाम्पल म्हूण घेवन आमी उलयता ती प्रशंसा तुमगेल मुखार आमी करनात तूं मुखार बसलें ती बट तुमी इतलें केल्ल्या ताजो लाभ मेळका ती अंतर्मुखता यावं म्हणून आमी हें सांगता ती भायरचे डिसिप्लिन्स आसता ती सो तें मेनटेन करतनाची पयलीं द मायंड रिबेल्स नो बट
तान्ने तशें म्हळें हांव म्हण का आशिल्लें फॉर दीस वन or some few instances in life तितलो गलाटो मगला खंय वतस म्हूण गाडी सो you have to be convinced it was not worth it, the flare up first. The स्वीकार करचेंची मस्त वांट स्वीकार केल्लें you already crossed a major threshold म्हणटात your block, then you will start that I'll deal with and you will find the भायरचे एक perversion म्हणटात every time you are instigated by external situations or flare-ups and all, the कमी जावचे सूर जाता. Isn't that a big relief? Even as a person, palpably, you're getting transformed, some improvement is going तितल्या तितल्यांची बरें चलता सांग जितके जाल्यार शिरके जाता म्हळ्यार बी केअरफूल म्हणका पडटा जबाबदारी दिवच्या जायना वय की ना यू ट्रान्सफॉर्म palpable मागीर तें घेवन तें आश्वासन ओ तुगेलें जाल्यार म्हगेलें जाता तशें त्या खुशीन तूं परत तें म्हाका मात्र जावं दुसऱ्यांक ना तें स्वार्थ वचूं सूर जाता ट्रिमेंडस स्कोप ते एक सिच्युएशनान तूं एक्सेप्ट learn. Those who have attained to the highest have gone through all this. So there is no shame in learning. That shame is only because that heart ahankaran manatati that wants to protect itself. Against what? A laukik situation, domestic situation, probably you have to assert yourself and all. I won't go into that. प्रोफेशनल हातून न्हय भायर अपरिचित लोकां सांगारी ससार जावं का म्हूण ना थंय बुद्धी येतली यू विल बी एबल टू अंडरस्टँड ऑल्सो कसलो उद्देशान हे लोक उलयता सती म्हणून बिकॉज यू बींग ऑनेस्ट टू युअर सेल्फ देर इज नो जस्टिफिकेशन फॉर दीस इरिटेशन वन्स यू हॅव क्रॉस दॅट थ्रेशोल्ड समोरचें साधन सूर जाता हे सगळे गूण येवच्या सूर जाता ती आत्मसौंदर्य प्रकट जावच्या सूर जाता मागीर एक बरेपण भय कमी जावचें स्फुरण जावचें इत्यादी सूर जाता डेअर टू गो हेड लायक दिस इज रियल स्पिरिच्युअल साधना अदरवायज वी हॅव टेक्निक्स आमी करले जप असो प्राणायाम दे आर ऑल टेक्निक्स बट इफ इट इज इंटिग्रेटेड अंडरस्टूड आय एम गोईंग डीपर इट बिकम्स स्पिरिच्युअल विदाउट डिफायनिंग विदाउट गेटिंग स्टक एट एनी है सो उपासन करतना वी आर बींग गायडेड बाय वेदांत वेदांत में कौन है कृतोपास्ती खातिर उपासन कौन सिद्ध को निष्ठ प्रसाद प्राप्त केला एक्चुअली वेदांत चिंतन को गुरुमुख आयकून चाक तक मात्र अधिकार आसता अर्थांतू इट इज अवेलेबल फ्रीली अवेलेबल एंड विदिन नो टाइम चिकेची वाकपटुता आसल्यार आय एम क्वॉलिफाईड म्हणून तितली मात्र करता वता ती खंय शिरकतात गाडी मादावान सुद्दां उद्धार करूं जायना सो वी प्रोटेक्ट आवरसेल्व्स सेव करता थंय केल्ले भरलेले अवशिश्ट सगळें करप्शन्स आसात वतना ती शिवकाम जाता ती भक्ती शुद्धी वाडू सूर जाता पॅल्पेबली स्फुरित जावच्या सुद्दां सूर जाता यू फायंड मोर एंड मोर क्रिएटीव वेज इन वीच यू कॅन डू सेवा आनी शांत बसल्यार वस्तुतः शांत बैसू जाता चिन्वता अन्वेषण करचें मज्जित जावचें हें साध्य जाता भायर इफ यू कॅन प्रॅक्टीस दिस डिसिप्लीन अंडरस्टँड हेल्प ईच अदर अंडरस्टँड नाजाल्यार स्नेकले सांगलें म्हाका इगो ना जाल्यार हांव निमगे घेता वाव इगो ना जाल्यार हांव पांय पडता आय कांट डील वीथ आय डोंट नो वॉट इज दीस आय एम डिलींग वीथ झॉम्बी वा इगो ना म्हळ्यार अहंकार ना म्हळ्यार ओके मे बी बट वेदांतांत अहंकार म्हळ्यार अहंकार अहम म्हणटा ब्रह्मास्मियाना अहम अमुको हम dissatisfied I'm very satisfied with my तावे आनी एक आसा स्वामीजी मेळतात इंटरव्यू 15 मिनटां आमकां आयकूंक पडटा तांगेलो अनुभव मागीर वॉट डू आय डू नेक्स्ट आय डोंट नो वॉट यू हॅव टू डू नेक्स्ट कल म्हणजे सो थोडे थोडे घेवन ते इतले खुशी पावले मनशाक कले मुखार गती आसूं आमकां गोत ना डिझायर ते चिन्वता डिझायर शूड बी देर वेन यू रेकग्नायज समथींग वीच इज टेकिंग यू आउट ऑफ युअर सेल्फ ऑब्सेशन सरेंडर टू दॅट दीस इज माय इश्ट आनी एक कलकी मेळ्ळ्या म्हाका म्हण तशी प्रसाद म्हणून आनी मागीर अंततोगत्वा ते प्राणायाम समो केलेले मिती अहम रुपेण ताजो अनुभव करचे यूज ऑल दीस इतलें केल्यार एक्चुअली जप करूंक बसल्यार यू विल बी एबल टू वन मोस्ट इम्पॉर्टंट फेस युअर सेल्फ
आनी त्या वेळारी व्हेरी क्लियरली जप सूर केला. एक विचार आयलो, समज सूर जाल्या जप and you're still aware of what is going on, pranayamaचे म्हळ्यार ते ब्रिदींग एट दॅट लेवल इट इज जस्ट ब्रिदींग. प्राणायामान जाल्लें सगळें. अबाउट 4 seconds inhalations, 3 second inhalation, 4 second exhalation म्हणटात. It is just a approximation. तंद्र आयल आसता, it may be a little deeper. When you're absolutely relaxed, it will be a little shallower breathing. तितले हें करता आसा ती जपान तूं आश्चर्य जातालें कशी मंत्र घुमटी कोण जाता आसा. आनी उच्चारण मानसीक सुद्दां एक प्रौढ करता म्हण दिसना. यू डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब दॅट मंत्रा गोईंग ऑन. मागीर शीघ्र मध्यमापेक्षा आनी सूक्ष्म स्तरारी मन वता. अर्थ जाता आसा. अशें आसतना तुमी संकल्प घेवन बसल्यान ती आनी मन प्रसन्न आसा, अंतर्मुख जाता आसा, भायर कसले डिस्टर्बन्स म्हूण ना. आनी 1 तास दवरल्या तातूंत एक अर्द तास बसचें आसा. सो यू डोंट हॅव टू देन वॉट आर दी हें कल त्रास केले डिस्ट्रॅक्शन्स येता ती. डिस्ट्रॅक्शन्सूय आमी कंट्रोल करता ती जाल्यार अनफिनिश्ड इश्यूज आसत म्हूण जाल्यार आर्ग्युमेंट्स आसत ती लौकीक हांतू जाल्ल्या म्हूण जाल्यार तें मनाक खंय केन्ना व्हरता म्हणून कळना. कलकी एक आसा नो आय हॅव टू सेटल दॅट देन आय वील कंटिन्यू वीथ माय जपा म्हणून जाता न्हू. शिक्का जालें तितलें म्हणटाक वग्गी शिक्का. आय एम नॉट गोइंग टू गेट एनी सोल्युशन. I am not sitting here to get a solution to that. And anyway, that come to think of it, it happened 23 years, 25 years ago. आत्ता कसल्या त्या चर्चा जाताच. आनी बशील तावडी सगळें भायर येताच न्ही कैरू which you have forgotten also suddenly surfaces and तान दुःख and you relive that दुःख and you continue in that. तितलेपणी alertness का what is this? चुप म्हणचे. So थंय तें enough. I don't have to prove I was right, I am right, because this conversation is just being carried out within. It has no value. कळताच न्ही. तितले कट्टरता आयली you can let go. Once you begin that practice आनी ताजें very evident फळ मेळूसूर जाता, मन शांत जाता आसा, तुमगेल्या व्यवहारांत येना पूण तेंची जावच्या सूर जातलें. बाप रे कंप्लीट चेंज जालें, कल जाल्या म्हणजे आसका अर्थ जाता आसा. So तशी benefits we want. Even if our संकल्प म्हाका तुमची जाय, गुरू गेलेंच अनुग्रह म्हाका जाय, म्हाका इश्ट देवतालेंच हे देवीक तुवेंच अनुग्रह करका म्हणून हांव जप करता आसा. बट हें समज कोरू सूर जाता, कोरू सूर केल्यार एक आत्मबल वाडता, इतलें एक ट्रान्सफॉर्मेशन येता. ती देवी प्रसन्न जावन भितर भायर शी स्टार्ट्स गायडींग. फळ मेळूसूर जाता. मागीर तुमगेलें स्पेसिफिकल फळ आसा ताचे खातीर चड प्रार्थना करता म्हूण पडना. यू आर ऑलमोस्ट कॉन्वर्सेशन. हें कोर येदवाय आय स्टार्ट हेल्प मी तितलें पुरो एरवी जाबो हें कोण तळ म्हणनाका फिवरिशलें स्वस्थ जावन. It doesn't matter. Start off shamelessly. Start off with the assumption that your Ishtadevata loves you unconditionally, though you know you are despicable. Somebody loves me. Taking that, I dare to look at myself and not try to prove myself worthy by this kachara mental conversations. तितलें करात. बस पुरो न्ही. 115 विचार करात. वेळ मेळ्ळ्यार वी कॅन पॉयंट. कल 3 एक श्लोक आनी आमकां मस्त खुशी जाता. सो वी हॅव बीन युजींग दीज तन्मयता, एकाग्रता, not feverish concentration, paying attention. Paying attention, your breathing has to improve. हे सगळं 3 आयले. चिन्वता, not this म्हणका. एकदम आय एम नॉट शरीर, आय एम म्हणका. दिस कचरा विचार, I am not. I am neither that who is defending this, so to say, nor that who is being opposed by this. Both out. I am much more than that. तितले हें करून तुमगेले वेदांत कले शिकल्यान ती आयकल्यान ती थोडेशें स्वीकार केल्या, आत्मसात जाल्या. युटिलायज इट लायक दिस इन युअर प्युरेस्ट मुमेंट्स ऑफ गुरूंगेल स्मरण करून इश्टदेवताल एक
अनुमति घेवन केन्ना जप करता आसता ट्रान्सफॉर्मेशन येता साध्य आसची कल्याक जायना ह्या जल्मान तुमचें जावंका एक 3-4 दिवस सुद्दां केल्यार मस्त ताजें फळ मेळसर जाता आनी सांगल्या जपान तूं कालीच उल्लेख केलेलो तीव्र करून जप करचें आसता व्हेरी अलर्ट कावंट दवरून एक अनुश्ठानान घेवन केल्यार आनी मागीर व्हेरी कम्फर्टेबल न्हिदोवचें आसा हांग थंय मात्र सपोर्ट घेवचें मान्नेच ना जाल्यार सूर जाता सो तितलें जायना चिके अशें जाल्यार हांव परत जागृत जातली दॅट मच स्ट्रेन जाता म्हूण जाल्यार otherwise not necessary position yourself slight arch take on थंय भयंकर एकाग्रता म्हण नाका इंटेन्सिटी फ्लोटिंग ऑन दॅट तंद्र येता नो आय एम नॉट गोइंग टू स्लीप लेट द जपा गो ऑन यू मे गेट इन टू दॅट अल्फा बीटा आनी अमूक ते सगळें गोत ना बट आमी मध्यमांतान पश्यंती म्हणटा ती त्या स्तरार तुमगे लक्ष वचूं सुरू जाता वॉट इज इट ध्यान वचूं सुरू जाता एटेन्शन वचूं यू आर पेईंग एटेन्शन टू दॅट म्हणटा जस्ट एज आय कॅन बी पेईंग एटेन्शन टू माय बॉडी आय कॅन बी पेईंग एटेन्शन टू माय ब्रीदिंग आय एम नॉट कॉन्शियसली इफ आय स्टॉप पेईंग एटेन्शन इट विल स्टॉप म्हूण ना तशीच हांव जप जाता आसतना आय एम पेईंग एटेन्शन टू द जपा वीच इज हॅपनिंग ब्युटिफुली डन एक्सेप्टेड करता न्ही करता आसा ती वय म्हूण जाल्लें करचें हे गुरू करया आतां सगळें भजन मस्त वर्स जालें आंत करना ती सगळें नवे नवेशान दिसता ए बहुत रिपीट करून याद किया जाता हे गुरु भव सिंधु तारक पूर्ण करी मम कामना तू सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना हीच माझी प्रार्थना हे गुरु भव सिंधु तारक पूर्ण करी मम कामना सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना हीच माझी प्रार्थना हीच माझी प्रार्थना ह्या जगी तू एकटा त्राता अनाथा रक्षणा धीरे
शांति सुख संत्रस्त ह्या माझ्या मना. दूर मज लोटून कोरे जाण माझ्या भावना. तू सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना. हीच माझी प्रार्थना. हीच माझी प्रार्थना. जीवनी ह्या एक माझी आस ही हृदयांतरी. भवपदी राहो अखंडित चित्त मम जन्मांतरी. स्पर्शुनी करमस्तकी दे इंद्रियांना चेतना. तू सदा हृदयात राही हीच माझी प्रार्थना. हीच माझी प्रार्थना. हीच माझी प्रार्थना. अर्पिले सर्वस्व माझे सद्गुरो करुणाघना. मज तव पदरी सत्वर मान्य करी मम याचना. तुझ सुधातन ये समर्पित स्वीकार
माझी प्रार्थना. येषां परन्नकुलदैवतमम्बिके त्वं तेषां गिराममगिरो न भवन्तु मिश्राः. तैस्तु क्षणं परिचिते विषयोऽपि वासो मा भूत् कदाचिदपि सन्ततमर्थये त्वाम्. ऐं श्रीं गुरुभ्यो नमः. ऐं श्रीं गुरुभ्यो नमः. ऐं गुरुभ्यो नमः. ऐं श्रीं गुरुभ्यो नमः. ऐं श्रीं गुरुभ्यो नमः. श्रीं गुरुभ्यो नमः. ऐं श्रीं गुरुभ्यो नमः. ऐं श्रीं गुरुभ्यो नमः. गुह्यातिगुह्यगोप्त्रीत्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादां महेश्वरी. भवानी शङ्करं मम शरणं. भवानी शङ्करं मम शरणं. भवानी शङ्कर मम शरणम्. नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः. अवस्थाशाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव।